नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी अत्यंत गुप्त पद्धतीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे या भेटीचा कोणालाही सुगावा लागू न देता आपले बॉडीगार्ड, पीए किंबहुना आपल्या नेत्यांनाही सोबत घेऊन न जाता शिंदेंनी एका खासगी विमानानं केलेल्या या दौऱ्यानं महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आणली आहे। राज्यातील भाजप नेत्यांशी थेट संवाद साधण्याऐवजी त्यांना बायपास करून शिंदेंनी थेट दिल्लीतील हायकमांडशी संपर्क साधला। शिंदेंनी ही भेट पहिल्यांदाच घेतली असं नाही। अनेक वेळा शिंदे थेट अमित शहांना भेटतात, वेळ पडली तर नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जातात। परंतु यंदा त्यांनी जी गुप्तता पाळली आहे ती कमालीची आहे। त्यामागील नेमकं राजकारण काय, यावर अनेक दावे केले जातात। एक, या गुप्त भेटीचं एक कारण असं सांगण्यात येतंय की आगामी विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी भाजप तब्बल 12 जागांवर आपला दावा सांगत आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 जागांची आग्रही मागणी केली आहे। त्यात जळगाव, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये थेट वाद उफाळून आलाय। भाजपनं केवळ 4 जागांवर सहमती दर्शवल्यामुळे शिंदे गटामध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे। दोन्ही पक्षांमध्ये अनेक वेळा याबाबत चर्चा झाल्यास परंतु यातून कुठलाही तोडगा निघू शकलेला नाहीये। याच कारणांनी शिंदेंनी अमित शहा यांची भेट घेऊन एक प्रकारे राज्यातील नेत्यांवर दबाव आणल्याची चर्चा होतीये। 2, दुसरीकडे शिंदेंनी अमित शहांशी ऑपरेशन टायगर बाबतही गंभीर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गटातील काही विद्यमान खासदार आणि महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। त्यांना आपल्या पक्षात आणून आगामी निवडणुकींपूर्वी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी शिंदेंनी आधीपासूनच केली आहे। राजकीय चर्चेनुसार पक्षांतर बंदी कायद्यामुळे ठाकरेंचे खासदार फोडण्यात अडचण येत आहे। या मोहिमेला भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळवण्यासाठी शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत खलबतं केल्याचं बोललं जातंय। 3, काही राजकीय विश्लेषकांच्या मते एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट ही नुसतं दबावाचं राजकारण करण्यासाठी असू शकते। अधूनमधून शिंदे राज्यातील भाजप नेत्यांवर ही कुरघोडी करतच असतात। मध्येच ते मंत्रिमंडळ बैठकांना गैरहजर असतात तर कधी अचानक आपल्या दरेगावी निघून जातात। शिंदे कधी कधी राज्यातील भाजप नेतृत्वाशी अशा प्रकारे माइंड गेम खेळत असतात, खास करून जेव्हा अशा जागा वाटपांचा तिढा असतो, मंत्रिपदाचं वाटप असतं, त्यावेळी शिंदे ही खेळी करत असतात। आता ही जागा वाटपाची चर्चा करण्याऐवजी त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे। यामागे राज्यातील नेत्यांना बायपास करून थेट केंद्रातील हायकमांडशी असलेला आपला ऍक्सेस वापरून त्याद्वारे ते राज्यातील भाजप नेत्यांवर दबाव आणत असतात। यंदाच्या भेटीमागेही हा एक प्रमुख हेतू असू शकतो। स्थानिक पातळीवर भाजप ज्या प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आळा घालण्यासाठी हायकमांडकडून थेट निर्णय करून घेणं शिंदेंना अधिक सोयीचं वाटतंय। दुसरीकडे एक चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यामध्ये 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते, परंतु अमित शहा यांनी वेळ न दिल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं होतं। त्यानंतर अचानक शनिवारी रात्री निरोप आल्यावर त्यांना रविवारी गुपचूप धावतच दिल्लीत जावं लागलं। यावरून विरोधक अशीही टीका करतायत की भाजप वारंवार शिंदेंना दिल्लीत यायला मजबूर करून एक प्रकारे त्यांना झुलवत ठेवतंय, जे की उद्धव ठाकरे यांनी युतीत असताना कधीही असं केलं नव्हतं। युतीत असताना अमित शहा मुंबईत आले की पहिले मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत असत, परंतु आता शिंदेंचा एक पाय मुंबईत तर दुसरा पाय दिल्लीत असतो, अशी टीका सुद्धा त्यांच्यावर केली जाते। एकनाथ शिंदे यांनी घेतलेली अमित शहा यांची ही गुप्त भेट महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या भूकंपांचे संकेत देत आहे। विधान परिषदेच्या जागा पदरात पाडून घेणं आणि ऑपरेशन टायगर यशस्वी करणं हे शिंदेंच्या राजकीय वर्चस्वासाठी महत्त्वाचं मानलं जातंय। मात्र या निमित्ताने भाजप हायकमांड प्रादेशिक नेत्यांना आपल्या तालावर कसं नाचवतोय आणि राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल खऱ्या अर्थानं कोणाकडे आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। आता या भेटीचा परिणाम विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपांमध्ये खरोखर दिसून येतो का, की ही भेट केवळ औपचारिक ठरते हे पाहणं महत्त्वाचं आहे, की मग या हालचालींवरून कळतंय की कुणा ना कुणाचा गेम यामध्ये नक्कीच होतोय। आता ठाकरेंचं जे झालं ते शिंदेंसोबत व्हायला किती